वाळवा तालुक्यात गांजा लागवडीवर ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई. 8,89,000चा मुद्देमाल जप्त. ईश्वरपूर. दिनांक 12 जून. सांगली जिल्हा पोलिसांच्या नशामुक्त सांगली अभियानांतर्गत ईश्वरपूर पोलिसांनी गांजा लागवडीवर मोठी कारवाई करत तब्बल 48 गांजाची झाडे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन 44 किलो 550 ग्रॅम असून त्याची अंदाजे बाजारभावानुसार किंमत 8,89,000 रुपये इतकी आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागास गांजा तस्करी व अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. दिनांक 11 जून रोजी पोलीस पथक कामेरी गाव परिसरात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की राजमुद्रा मटका मिसळ परिसरात एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित रवींद्र सदाशिव माळी वय 49 राहणार येलूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याच्याकडून गांजाची झाडे जप्त करण्यात आली. पुढील तपासात त्याने ही गांजाची लागवड आनंद भीमराव चव्हाण याने वाट्याने केलेल्या ऊसाच्या शेतात केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित शेतात जाऊन पाहणी केली असता तेथे लावलेली 48 गांजाची झाडे आढळून आली. पंचनामा करून सर्व झाडे जप्त करण्यात आली. यामुळे आनंदा चव्हाण वय 50 यास देखील ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दीडवाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल कुबेर खोत, अमोल सावंत, दीपक घस्ते, शशिकांत शिंदे, विशाल पांगे, अरुण कानडे व विकास थोरवळे यांनी केली. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दीडवाघ करीत आहेत.